कोणी उगाच उचकावत असेल तर काय करावे मित्रांनो? नंबर एक, प्रत्येक गोष्टीला लगेच उत्तर देऊ नका. काही लोक मुद्दाम तुम्हाला चिडवण्यासाठी टोमणे मारतात किंवा वाद घालवतात. अशा वेळी प्रत्येक शब्दाला उत्तर देण्याची गरज नसते. अनेकदा शांत राहणे हेच सर्वात प्रभावी उत्तर असते. तुमचा संयम समोरच्याला अधिक अस्वस्थ करतो. नंबर दोन, रागाच्या भरात चुकीचा निर्णय घेऊ नका. रागाच्या क्षणी बोललेले शब्द किंवा केलेली कृती आयुष्यभराची अडचण निर्माण करू शकते. म्हणून कोणताही निर्णय घेण्यापूर्वी थोडा वेळ शांत राहा आणि विचार करा. नंबर तीन मित्रांनो, उचकावणाऱ्या व्यक्तीपासून शक्य तितके अंतर ठेवा. ज्याचा स्वभाव सतत भांडण लावण्याचा आहे अशा व्यक्तीसोबत अनावश्यक बोलणे किंवा वेळ घालवणे टाळा. अंतर ठेवल्यामुळे अनेक वाद आपोआप टाळतात मित्रांनो. नंबर चार, अफवा आणि एकीव गोष्टीवर विश्वास ठेवू नका. तो तुझ्याबद्दल असे बोलला, अशा गोष्टी ऐकून लगेच प्रतिक्रिया देऊ नका. आधी सत्य काय आहे ते तपासा. अनेक वाद गैरसमजातूनच सुरू होतात. नंबर पाच मित्रांनो, आपली प्रतिष्ठा जपा. गावात लोक तुमच्या वागण्याकडे लक्ष ठेवून असतात. प्रत्येक छोट्या गोष्टींवर भांडण करणारी व्यक्ती म्हणून ओळख निर्माण होऊ देऊ नका. शांत आणि समजूतदार वागणूक तुमचा मान वाढवते. नंबर सहा मित्रांनो, विश्वासू लोकांचा सल्ला घ्या. वाद वाढत असेल तर घरातील मोठी माणसे, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती किंवा पंच यांचा सल्ला घ्या. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास प्रश्न लवकर सुटतो. नंबर सात मित्रांनो, शिवीगाळ टाळा. शिवीगाळ किंवा मारामारी टाळा. रागाच्या भरात हात उचलणे किंवा अपमानास्पद भाषा वापरणे तुमच्याच अडचणी वाढवू शकते. कायदेशीर कारवाई, पोलीस केस आणि आर्थिक नुकसानही होऊ शकते. नंबर आठ मित्रांनो, स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. काही लोक तुमचा वेळ आणि मानसिक शांतता बिघडवण्यासाठी उचकावतात. अशा वेळी त्यांच्या बोलण्यापेक्षा स्वतःच्या कामावर आणि प्रगतीवर लक्ष द्या मित्रांनो. नंबर नऊ मित्रांनो, गरज पडल्यास कायदेशीर मार्ग स्वीकारा. जर समोरची व्यक्ती वारंवार त्रास देत असेल, धमक्या देत असेल किंवा नुकसान करत असेल तर संबंधित अधिकारी किंवा पोलिसांची मदत घ्या. कायद्याच्या चौकटीत राहून आपला हक्क मिळवणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. नंबर 10 मित्रांनो, कायमचे वैर निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. गावात एकमेकांसोबतच राहायचे असते, त्यामुळे प्रश्न सुटल्यानंतरही कटुता वाढणार नाही याची काळजी घ्या. आदराने आणि संयमाने वागल्यास भविष्यातील अनेक अडचणी टाळतात. नंबर 11 मित्रांनो, प्रत्येक गोष्टीचा बदला घेण्याचा विचार करू नका. कोणी तुम्हाला त्रास दिला म्हणून लगेच बदला घेण्याचा प्रयत्न करू नका. सुडाची भावना वाद अधिक वाढवते. योग्य वेळ आणि योग्य मार्ग निवडणे हेच शहाणपणाचे लक्षण आहे. नंबर 12 मित्रांनो, तुमचे यश हेच सर्वात मोठे उत्तर ठेवा. उचकावणाऱ्या लोकांना तुमचा राग पाहायचा असतो, पण तुम्ही शांत राहून प्रगती केली तर तेच त्यांच्यासाठी सर्वात मोठे उत्तर ठरते. नंबर 13 मित्रांनो, लहान गोष्टी मनाला लावून नका घेऊ. प्रत्येक टोमणा किंवा टीका मनावर घेतली तर मानसिक त्रास वाढतो. काही गोष्टी दुर्लक्षित केल्यानेच मनशांती टिकते. नंबर 14 मित्रांनो, चुकीच्या संगतीपासून दूर राहा. भांडण लावणारे किंवा इतरांना भडकवणारे लोक नेहमीच नुकसान करतात. अशा लोकांपासून अंतर ठेवल्यास अनेक अडचणी टाळता येतात. नंबर 15 मित्रांनो, प्रत्येक गोष्ट पुराव्यांसह बोला. जर वाद गंभीर स्वरूपाचा असेल तर भावनेपेक्षा सत्य आणि पुरावे महत्त्वाचे असतात मित्रांनो. अंदाजावर किंवा एकीव गोष्टीवर बोलू नका. नंबर 16 मित्रांनो, स्वतःचा स्वाभिमान जपा पण अहंकार वाढवू नका.
स्वाभिमान आणि अहंकार यात फरक असतो. स्वतःचा सन्मान राखा, पण फक्त अहंकारासाठी वाद घालू नका. नंबर 17 मित्रांनो, तुमच्या कुटुंबालाही शांत राहण्यास सांगा. एका व्यक्तीचा वाद संपूर्ण कुटुंबात पसरू शकतो. त्यामुळे घरातील सदस्यांनीही संयम राखणे आणि भडकाऊ बोलणे टाळणे गरजेचे आहे. नंबर 18 मित्रांनो, देवावर विश्वास ठेवा आणि योग्य मार्गाने चालत राहा. काही वेळा या प्रत्येक गोष्टीला लगेच न्याय मिळत नाही, पण संयम, प्रामाणिकपणा आणि योग्य मार्ग सोडू नका. शेवटी सत्याचीच बाजू मजबूत ठरते. नंबर 19 मित्रांनो, प्रत्येक उचकावणीला प्रतिक्रिया देणे आवश्यक नसते. काही लोक फक्त तुमची प्रतिक्रिया पाहण्यासाठी बोलत असतात. अशा वेळी मौन राखणे हे शहाणपणाचे लक्षण असते. तुमची शांतता त्यांची योजना यशस्वी करू शकते. नंबर 20 मित्रांनो, स्वतःच्या कमकुवत गोष्टी सर्वांसमोर सांगू नका. उचकावणारे लोक तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगणे टाळा आणि वैयक्तिक गोष्टी विश्वासू लोकांपुरत्याच ठेवा. नंबर 21 मित्रांनो, चुकीच्या आरोपांना घाबरू नका. कोणी खोटे आरोप करत असेल तर घाबरून जाऊ नका. सत्य, संयम आणि योग्य पुरावे यांच्या आधारावर आपली बाजू मांडत राहा. नंबर 22 मित्रांनो, वेळ आणि ऊर्जा योग्य ठिकाणी खर्च करा. भांडणात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःच्या कामात, शेतीत किंवा व्यवसायात लक्ष दिल्यास तुमची प्रगती होते आणि उचकावणाऱ्या लोकांचे महत्त्व आपोआप कमी होते. नंबर 23 मित्रांनो, सतत तक्रार करण्याऐवजी उपाय शोधा. प्रत्येक समस्येवर फक्त बोलत बसू नका. ती सोडवण्यासाठी कोणता मार्ग योग्य आहे याचा विचार करा. उपाय शोधणारी व्यक्तीच पुढे जाते. नंबर 24 मित्रांनो, गावातील प्रत्येकाशी शत्रुत्व निर्माण करू नका. एका व्यक्तीशी वाद झाला म्हणून सगळ्यांशी संबंध बिघडवू नका. चांगले संबंध कायम ठेवल्यास कठीण वेळी अनेक लोक तुमच्या मदतीला उभे राहतात. नंबर 25 मित्रांनो, तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. एक चुकीचा शब्द अनेक वर्षांचे संबंध बिघडवू शकतो. म्हणून प्रत्येक परिस्थितीत विचारपूर्वक आणि आदराने बोला. नंबर 26 मित्रांनो, स्वतःचा आत्मविश्वास कधीही गमावू नका. उचकावणाऱ्या लोकांचे उद्दिष्ट तुमच्या आत्मविश्वास कमी करणे असते. तुमच्या कामावर आणि क्षमतेवर विश्वास ठेवा. आत्मविश्वासाने वागणारी व्यक्ती सहजपणे कोणाच्याही दबावाखाली येत नाही. तर मित्रांनो, असेच आमचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.